हे दागिने माझेच आहेत। जज साहेब, यावरून सिद्ध होतं की मालती महाडिकांनीच दागिने चोरलेत। त्यांना ह्या गुन्ह्याबद्दल कठोरात कठोर शिक्षा ही व्हावी। सुरुवातीला गुंतागुंतीची वाटणारी केस आता हळूहळू उलगडत चालली। यात उर्मिला महाडिकांनी मालती महाडिकांवर जो आरोप केला होता त्यात तथ्य आहे असं कोर्टाच्या निदर्शनास आलंय। ते दागिने मालती महाडिकांनी चोरले होते हे सिद्ध झाल्याने कोर्ट त्यांना थांबा जज साहेब, तुम्ही कोणताही निर्णय देण्याआधी मला माझ्या आशिलाची बाजू मांडता यावी यासाठी संधी द्यावी। जज साहेब, बोलण्यासारखं अजून काय उरलंय? जसं दिसतं तेवढंच सत्य असतं असं नाहीये। जज साहेब, मला हे कळतंय की उर्मिला महाडिक यांचे दागिने मालती महाडिकांच्या घरात सापडले, पण तरी सुद्धा मी ठामपणे हे सांगते की मालती महाडिक त्या दिवशी रूम मध्ये फक्त डॉक्युमेंट्स घेण्यासाठी गेल्या होत्या, त्यांनी दागिने घेतलेले नाहीत। जज साहेब, अहो पुरावे तुमच्या समोर आहे, तरी ॲडव्होकेट राणी महाडिक असं कसं म्हणू शकतात? बरं, म्हणताय तर म्हणू द्या, पण तसं त्यांनी सिद्ध करावं ना। कारखाने सर, थोडा धीर धरा। तुम्हाला हारण्याची खूप घाई झाली आहे का? जज साहेब, माझ्याकडे पुरावे आहेत। मी कोर्टाला ही विनंती करते की मला कोर्टासमोर ते पुरावे सादर करण्याची परवानगी द्यावी। जज साहेब, हे पुरावे व्हिडिओ फुटेजच्या फॉर्मॅटमध्ये आहेत, तर हे कोर्टाला दाखवण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी ही विनंती आहे माझी। परवानगी आहे। जज साहेब, हा व्हिडिओ आपण कोर्टात उपस्थित सगळ्यांनाच दाखवावा अशी माझी विनंती आहे। ठीक आहे। जज साहेब, जसं आपण सगळ्यांनी पाहिलं, हा व्हिडिओ बंगल्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे। तोच बंगला जो बंगला विक्रांत महाडिकांनी इंद्रजित महाडिकांकडून बळकावला। त्या बंगल्याच्या समोरच इंद्रजित महाडिक आणि त्यांचं पूर्ण कुटुंब राहतं। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट असं दिसतंय
की जी लाल पिशवी ज्यात आपण उर्मिला महाडिकांचे दागिने पाहिले, पूर्ण कोर्टानेच पाहिले, तीच पिशवी उर्मिला महाडिक मालती महाडिकांच्या घरात घेऊन जाताना आपल्याला दिसतं. पण जेव्हा त्या घराबाहेर येत आहेत तेव्हा ती पिशवी त्यांच्या हातात नाही. याने हे सिद्ध होतं की उर्मिला महाडिकांनी स्वतः ती दागिन्यांची पिशवी मालती महाडिकांच्या घरात जाऊन ठेवली. उर्मिला महाडिकांनी माझ्या आशिलाला या चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी हा सगळा प्रयत्न केलेला आहे. जज साहेब, उर्मिला महाडिकांनी माझ्या आशिलावरती खोटे आरोप केले. या व्हिडिओवरून हे स्पष्ट होतंय की मालती महाडिक त्या दिवशी फक्त ते डॉक्युमेंट्स घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी चोरी केलेली नाही. अजितदादा, तुम्ही मला म्हणाला होतात की मला जर तुमच्या मदतीची गरज लागली तर तुम्ही माझी मदत कराल. हो बोललो होतो. बोला ना, काय मदत हवी? हे बघा, या केसमध्ये मालती मॅडमला उर्मिलाताईंनी अडकवलंय. मला नाही वाटत मालती मॅडम असं दागिने वगैरे चोरतील. आता त्यांना जर निर्दोष सिद्ध करायचं असेल तर मला तुमच्या मदतीची गरज आहे. हो वहिनी, मला पण विक्रांत दादाचा आणि उर्मिला वहिनीचा खूप राग आलाय. हो मी म्हणत होतो केस लढू नका, पण ऐकायलाच तयार नाही आहेत. आता मी काय करू ना तेच कळेना झाले. तुम्हीच सांगा, जे शक्य असेल ते मी सगळं करेन. तुमच्याकडून हीच अपेक्षा होती मला. आता नीट ऐका. बघा, उर्मिलाताईंनी मालती मॅडमवरती आरोप केलेत खरे. आता जर उर्मिलाताईंना आपल्याला तोंडावर पाडायचं असेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे. त्यासाठी मला बंगल्याचं CCTV फुटेज लागणार आहे. बंगल्याचं CCTV फुटेज? हो. हे बघा, मालती मॅडमवरती एवढे सगळे आरोप झालेत, पण मला असा संशय की ते दागिने उर्मिलाताईंनी स्वतः एकतर आमच्या घरात ठेवलेत किंवा कोणाला तरी ठेवायला सांगितले. या सगळ्याच्या मागे उर्मिलाताई किंवा विक्रांत सरच आहे. आता फक्त मला पुरावे हवेत. असंच झालं असणार. मी ते फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करतो. डोंट वरी. आपण काहीही झालं तरी मालती काकींना वाचवायचंच. चला. उर्मिला महाडिक, आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात त्याविषयी तुम्हाला काही बोलायचं आहे का? ते जजसाहेब, मी हे असं काही केलेलंच नाहीये. बरं, मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचंय की कोर्टात खोटं बोलण्यासाठी शिक्षा आहे बरं का. त्यामुळे खरं बोला. बरं, तुम्हालाच तुमच्या वागण्यामुळे असं वाटत नाहीये का की तुम्हाला पैसा अडका, धन दौलत, प्रॉपर्टी याचा सोर्स आहे? नाही, मला काही, पण काय झालं? अहो, तुम्ही बोलताना अडकताय. जीभ जड झालीये तुमची. माणूस जेव्हा खोटं बोलतो तेव्हा हे असंच होतं. हे बघा, जाऊ द्या. मान्य करा की तुम्हीच ते दागिने मालती महाडिकांच्या घरी जाऊन ठेवले. नाहीतर खरंच शिक्षा होईल बरं का तुम्हाला. बोला उर्मिला महाडिक, बोला. हो,
मीच ते दागिने मालती महाडिक यांच्या घरामध्ये नेऊन ठेवले होते. जज साहेब, उर्मिला महाडिकांनी आताच कबूल केलंय की त्यांनी ते दागिने मालती महाडिकांच्या घरात ठेवले. यावरून हे सिद्ध होतं की मालती महाडिक यांनी ते दागिने चोरले नाहीत. उर्मिला महाडिक यांनी मुद्दाम मालती महाडिकांवरती दागिने चोरीचा आरोप केला, जेणेकरून कोर्ट आपल्या मूळ केसवरून भरकटेल. हे सगळं ठरवून केलेलं नाटक होतं माय लॉर्ड. दॅट्स ऑल. बघितलं मालती, मी म्हटलं होतं राणिकाची नक्की मार्ग शोधून काढेल. समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारावर मालती महाडिकांवर केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाले. आणि उर्मिला महाडिकांना कोर्ट सक्त ताकीद देत आहे हे असे प्रकार करून केस भलत्याच गोष्टीकडे भटकवू नये. हे असं वागून कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल आणि कोर्टाला मिसगाईड केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा होऊ शकते. ॲडव्होकेट कारखानीस, यावर तुम्हाला काय बोलायचंय? मला माझ्या क्लायंटने जो हा प्रकार केलाय त्यांचा वकील म्हणून याची मला अजिबात कल्पना नव्हती. अदरवाईज मी त्यांना आधीच ताकीद दिली असते. तरी त्यांची ही जी काही चूक झाली आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आय एम सॉरी. ठीक आहे, आज ज्या मुद्द्यांवर ही केस सुरू झाली त्याच मुद्द्याला धरून पुढे पुरावे आणि साक्षीदार उभे करावेत. कोर्ट मालती महाडिकांना चोरीच्या आरोपातून मुक्त करत आहे. आणि आजचं कोर्टाचं काम इथेच थांबते. द कोर्ट इज ॲडजर्न. सुपर प्राणी. अगं तुझ्यामुळे इतक्या मोठ्या वकिलाला कोर्ट पुढे सॉरी म्हणावं लागलं. दिस इज युअर फर्स्ट. मिस्टर महाडिक, केस अजून संपलेली नाहीये. आणि हो राणी, मी तुला जे सॉरी म्हणालो ना ते केवळ माझ्या क्लायंटच्या मूर्खपणामुळेच. त्यामुळे जिंकण्याचा जो आनंद आहे ना तो इतकेच सेलिब्रेट करू नकोस. मला हरवणं इतकं सोपं नाहीये. आणि ही सॉरी मी इतक्या सहजासहजी विसरणार नाहीये. आजपर्यंत कोर्टामध्ये कित्येक वकील माझ्यासमोर आर्ग्युमेंटसाठी उभे राहिले, पण ते पहिल्यांदा आणि शेवटचेच. राणी महाडिक माझ्यासमोर उभी राहणारे ती सुद्धा पहिल्यांदा आणि शेवटचीच. असंच समजा. हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही हारण्याआधीच एवढं का चिडताय? नाही म्हणजे मला तर असं वाटलं होतं की ज्या वकिलांचं कर्तृत्व मोठं असतं, त्यांचं एवढं नाव असतं, ते त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या, अनुभवाने कमी असलेल्या वकिलांचा मान ठेवतात, त्यांचं कौतुक करतात, त्यांना प्रोत्साहन देतात. मला असं वाटलं होतं तुम्ही माझं कौतुक कराल सर. तुझं कसलं आलंय कौतुक? अहो, कोणालाच समोर उभं न करणाऱ्या वकिलासमोर मी उभी राहिले म्हणून माझ्यासाठी सुद्धा सोपं नव्हतं. मी इथून पुढे नसणार आहे. लवकरच तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असेल. असं नाही होणार सर. मी माझ्या माणसांना त्यांच्या हक्काच्या घरात परत घेऊन जाईन असं वचन दिलंय.
आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी मी काय लागेल ती मेहनत करेन. तुम्ही ही केस जिंकण्यासाठी लढताय आणि मी न्याय मिळवण्यासाठी. त्यामुळे मी हारू शकत नाही सर. हो, पण जर तुम्ही तुमची पहिली केस कोणाकडून हारणार असाल तर ती ही ॲडव्होकेट राणी असेल. चला सर. काय म्हणत होती राणी? मला हरवण्याची गोष्ट करत होती ती, आणि तेही माझ्या नजरेला नजर भिडवून. हे जे काही मला ऐकावं लागतंय ना, ते केवळ तुमच्या मूर्खपणामुळे. तुम्हाला मी एक शेवटचं सांगतोय, मला न सांगता हे असले उद्योग करू नका. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की ही केस मीच लढावी, तर ही केस तुम्हाला माझ्या डोक्याने लढावी लागणार आहे. डू यू अंडरस्टँड? अन्यथा ही केस मी आत्ता या क्षणाला सोडायला तयार आहे. इज दॅट क्लिअर? सॉरी सर, माझ्याकडून चुकलं. आता इथून पुढे आमच्याकडून कुठलीच चूक होणार नाही. पण प्लीज ही केस तुम्ही सोडू नका प्लीज सर. ठीक आहे. यानंतर पुढे पुढे करायचं नाही. डू यू अंडरस्टँड? राईट सर. तिने माझा इगो दुखावलाय, तर मी तिला आयुष्यभराचं दुखणं देईन. राणी, आज तू एका क्षणात हरलेली बाजी जिंकून दाखवलीस. तूच वकील म्हणून किती योग्य आहेस हे तू सिद्ध केलंस. कारखानीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता नाही आबा. नो, आजपर्यंत तो एकही केस हरलेला नाहीये म्हणे. बट आय एम शुअर तो ही केस नक्की हरणार बघा. हा. थँक्यू. आई, आता तरी खुश आहेस ना तू? हो. माझ्या ना मनावरचं ओझं हलकं झालं. पण तिथे कोर्टात आतून जरा घाबरलेच होते मी. पण खरं सांगू ना तर माझं एक मन मला सांगत होतं की राणी या सगळ्यातून मला नक्की बाहेर काढेल, नक्की सोडवेल. ती वाटेल ते करेल, पण मला काहीही होऊ देणार नाही. राणी, तूच मला या केसमध्ये अडकवलंस. असं वाटून मी तुझ्यावर खूप चिडले. खरंच चुकलं माझं. मला माफ कर. हसू नका, मी मनापासून बोलतीये. सॉरी. आम्ही पण मनापासून हसलो. हो. मालती मॅडम, तुम्ही माझ्यावर चिडलात ह्यात तुमचं काहीच चुकलं नाही. उलट माझीच चूक झाली की मी कोर्टात सांगितलं की
तुमच्यामुळे पेपर्स मिळाले. आणि मग तुमच्यावरती डायरेक्ट चोरीचा आरोप झाला आणि तुम्ही चिडलात हे साहजिक होतं. खरं तर मीच गोंधळून गेले होते. पण मग तेव्हा इंद्रजित सरांनी मला समजावलं, अजितदादांनी मदत केली, म्हणून मी हे सगळं करू शकले. मला तुझं कौतुक वाटतंय राणी. पण आता तू काळजी करू नकोस. आता मी तुझ्या सोबत आहे. आता आपण आणखी जोमाने लढू. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मालती मॅडम, तुमचा माझ्यावर विश्वास आहे हे ऐकण्यासाठी किती दिवस झाले हसले होते मी. मला ना खूप भारी वाटते. तुम्ही जर माझ्या सोबत असाल तर ही केस काय मी जग जिंकून दाखवेन. बरं, मला ना तुम्हा सगळ्यांनाच एक गोष्ट सांगायची. आता कोर्टात केस लढत असताना आपल्यावर आरोप प्रत्यारोप हे होतच राहणार आहेत. आपल्याबद्दल आपल्या नात्याबद्दल वाईट साईड बोललं जाणार आहे. वाक्याला आपला मान सन्मान चिरडला जाईल. आपण चिडावं, रागाच्या भरात काहीतरी वेडं वाकडं बोलून जावं, यासाठी समोरचे सतत प्रयत्न करत राहतील. पण ह्या सगळ्यात आपण आपला संयम सोडायचा नाही. आता आपल्याला आपल्या रागावरती ताबा ठेवावा लागेल. भावनेच्या भरात चुकीचं असं काहीही करून चालणार नाही. मला माहिती आहे की सगळ्यांसमोर जेव्हा चिखलफेक होत असेल तेव्हा स्वतःवर ताबा ठेवणं हे सोपं नाही. पण आपल्याला हे जमवावं लागेल. आपल्याला जर केस जिंकायची असेल तर एवढं करावं लागेल. अरे घरातले वाद घरात बोलून सोडवायचे असतात. कोर्टात त्याचा बाजार नसतो मांडायचा रे. बास झालाय, तुझं लेक्चर नकोय मला आता. मला शहाणपणा शिकवण्याआधी ना त्या राणीला जाऊन समजव. तिने माझ्यावर केस केली आहे, मी नाही. सुरुवात तिने केली आहे ना, शेवट मी करीन ही केस जिंकून. विक्रांत सरांना जिंकण्याचे स्वप्न बघू देत. त्यांना काय करायचंय ते करू देत. आपण मात्र त्यांना छोटे छोटे धक्के देत राहायचे.